नमस्कार, स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आमच्या आगरी पद्धतीतील काळा वाटण, जो अगदी सोप्या पद्धतीने आणि सहजगत्या रीतीने होणारा असं आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सुंदर पद्धतीने आपण पाहणार आहोत। चला आता आपण काळा खोबरा वाटण कसं बनवायचं आगरी पद्धतीचं ते पाहूया। इथे मी 2 वाट्या घेतलेल्या खोबऱ्याच्या त्या व्यवस्थित अशा जाळून घेतलेल्या आहेत। एकदम पूर्ण करपवायचं नाहीये, थोडेसे असे जाळून गॅसवरती घेतलेलं आहे बघा। आणि आता फूक मारून घेऊया। हे अशा पद्धतीने आपण ह्या भाजून घेतलेल्या आहेत। बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत। पहिले आपण हा वाटण कुठल्याही आगरी पद्धतीचं जेवण करता किंवा तुमच्याही कुठल्या भाजीला वगैरे सुद्धा भाजीला मच्छीला सगळ्याला चालणारा वाटण आहे आगरी मसाल्याचं वाटण, आगरी खोबऱ्याचं वाटण, काळं खोबऱ्याचं वाटण, असं बरंच काय काय त्याला म्हटलं जातं। इथे आता आपण करूया, हे गार थोडंसं होऊ द्या आणि मग चिरून घेणार आहोत बारीक असं। इथे आपण 2 वाट्या खोबऱ्याच्या घेतल्या होत्या भाजून, त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्या मिक्सर पटकन चालेल आणि बारीक व्हायला मदत होईल। कारण मोठे असतील तर मिक्सरमध्ये जास्त म्हणजे पटकन होणार पण नाही आणि मिक्सर पण खराब होऊ शकतो। आपण ह्याच्यामध्ये 2 वाट्यांचे आता खोबऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा इंच आला घेतलेला आहे आणि इथे मिरच्या 2 घेतलेल्या आहेत बारीक करून आणि 9-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। इथे आपण सगळं आता हे घेतलेलं आहे। जर तुम्ही हे हा जर आहे काळा वाटण जो आहे आगरी पद्धतीतला, तो तुम्ही साधारणतः 15 दिवस सुद्धा आपण ठेवू शकतो। म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला तर 15-20 दिवस सुद्धा राहू शकतो। पण त्यासाठी काय करायचं, तर पाणी टाकायचं नाही, डायरेक्टली मिक्सरला सुकंच वाटण करायचं आहे। आणि हा वाटण कुठल्याही भाजीला कुठल्याही मच्छीला उपयोगी होतो। कारण ह्याचा उपयोग अगदी तुम्ही म्हणजे काळा वाटणाची जर चवळीची भाजी केलीत म्हणजे आगरी पद्धतीतली, त्याला खूप छान असं प्रकारचा याला फ्लेवर येतो। कुठल्याही मच्छीला आमच्या जर आगरी पद्धतीतलं जर तुम्ही कुठलीही मच्छी पाहिली तर त्याच्यात काळं वाटण असतो, त्याला सुद्धा खूप छान असं फ्लेवर येतो। त्यामुळे हा वाटण आपण आवर्जून बनवून बघा आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडची जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला जे माझे नवीन रेसिपीज येत आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोच होतील। आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आगरी पद्धतीचं वाटण किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या मी आगरी पद्धतीतल्या सुद्धा दाखवणार, ज्या आमच्या पद्धतीतल्या आहेत आणि इतरही खूप छान छान पदार्थ दाखवणार जे घरच्या घरी आणि खूप स्वादिष्ट अशा ज्या मराठमोळ्या आहेत त्या पदार्थ तुम्हाला मी दाखवणार आहे। आता वाटण आपण मिक्सरला काढून घेतलेला आहे, झाकण काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने आपला वाटण छान झालेला आहे, अगदी सुट्टा झालेला आहे। हा वाटण आता एका डब्यामध्ये घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये तुम्ही साधारणतः 8-15 दिवस जास्त सुद्धा ठेवू शकता। जर का थोडं ताजं केलं तर ते जास्त चांगलं लागतं। पण आपल्याला खूपच घाई असते, कारण ऑफिसचे प्रॉब्लेम असतात, सगळंच प्रॉब्लेम असलं तर वाटण जर आपल्याला सारखं करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम बनवू शकता। तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे काळ्या खोबऱ्याचं वाटण करून पहा, जेणेकरून तुमच्याही भाजीला आमच्या पद्धतीतील ज्या आगरी पद्धतीची चव असते त्या पद्धतीची चव तुम्हाला चवळीच्या भाजीला मिळेल। किंवा काळ्या मटणाच्या म्हणजे जे मटण केलं जातो त्यासुद्धा ह्याच वाटणाने केलं जातं। तुम्हाला जो काळा मटण आगरी पद्धतीचा आहे तो सुद्धा ह्याच प्रकारच्या वाटणाने केलं जातं। त्यामुळे नक्की ह्या पद्धतीने तुम्ही वाटण करा। तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल। चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। मस्त का?